हाय सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर आम्ही पण मस्त आहे बघा. तर इकडे आलतो शेळ्या राखायला. मुलं पण आल्या, ती जानू आल्या, स्वप्नील आलाय, परत सार्थक पण आलाय. परत इकडं बघा मस्त अशी कृष्णा नदी आहे छान असं, पण ह्याच्यात मगर आहेत, कोणच येत नाही इकडं. आणि माझी कामं हाय अशी सगळी पडले ती बरं का. सगळी म्हणजे सगळी, धुणं तसंच आहे, भांडी तशीच आहे. जेवलोय आणि शेळ्या राखाय आलोय. पण ती शेड दिसतो ना पत्र्याचा, इकडे त्या हॉटेलच्या साईडला इथं, तिथं माळवा आहे, शेळ्या तिथं जाते त्या. ते काल काका ओरडालते, मग तिकडे शेळ्या जाते, तर म्हणून आम्ही इकडे राखायला आलेले. आणि हे काही हात कसं पांढरं शिपत करून घेतलंय, कारण तिथं आम्ही ना शेडूची माती होती चुली सारवायला, मग तिथं पाटी भरून ठेवलोय. आता नेऊन पिशवीत भरायची आणि ठेवायची, कारण होते ना बघा पांढरं शिपत झाले, कपडे बदलायचे. कारण मी पण सुद्धा पूर्ण पोरं तर स्वप्नील तर बघा कसा पांढरा शिपत झालाय, आणि सार्थक सुद्धा तसाच झालाय. जानू आलते, पण जानूची मम्मी ओरडते म्हणून तिला नाही घेतला आम्ही. तर चला, शेळ्या लागलेत, मावशी धुणं धुवायला लागल्यात. आता मावशींचं धुणं होईपर्यंत आम्ही इथं बसणार, मग जाणार घरी. मग पाठीभर जी शेडूची माती भरून ठेवली ना, ती सगळी एका पिशवीत भरणार आणि ठेवून देणार. म्हणजे गावाकडे पण होते आणि इथं पण मला चूल लिपायला होती. दररोज मी चूल लिपत्या, सार्थक मोडते, लिपत्या, सार्थक मोडते. आमची दररोजचं कामच चालू आहे. आणि 4 दिवस झाले मी फळातच गेले नाही, कारण आता जाळाला आलती नाही फळ, त्याच्यामुळं मग घरलाच येते ते सगळेजण जेवायला, मामा, दाजी, बाबा वगैरे. अण्णा गेलाय मुलाला बघायला दवाखान्यात, सगळे घरला येते. ते मग मला फळा जायची गरजच पडत नाही, कारण मी फोन केला ना, नको येऊ इथंच थांब म्हणतात. आणि शेळ्या पण नेलं ना, तिथं काय नसतं चारायला, म्हणून इथंच येऊ. मस्त असं गवत आहे. आम्ही आलो तेव्हा हिरवंगार गवत होतं, आता कारण पाऊस वगैरे नाही आहे ना, म्हणून इथं काय हिरवं वगैरे नाही आहे. पण नदीच्या कडेला हिरवंगार आहे, छान असतं वातावरण आहे. पण मी रील्स बनवाय यावं म्हणते, पण मला कॅमेरा शूट कराय वगैरे कोण नसतं, म्हणून येत नाही. सारखं लागलं इकडायला गवतात गवत टोचून लागले. तुला ते बदाम घे ते बदाम, ती खिशात ठेव माझ्या. तर चला आता तिकडं बसून शेळ्या जरा राखते, तासभर शेळ्या राखून मग घरी जाऊन धुणं भांडी, कारण आता वाजल्यात 11, 11:30 वाजलेले आहेत. घरी जाऊन धुणं भांडी करायला दुपारच होती, म्हणून पाणी चालू असतं तिथं, पाईप जोडून घेतली ना, पाणी चालू असतं, जायचं पाईप. आता चालू आहे 2 दिवस, काल तर दिवसभर होतं. मग का दिवसभर पाणी चालू असतं, जाऊन धुवायचं निवांत मस्त. मग दुपारनंतर रील्स बनवणार आहे, आज साडी वगैरे नेसून. बघू आता जमलंच तर 2-3 दिवस झालं टोळीवर असत्या, म्हणत्या रील्स बनवायचं, पण काय जमतच नाही. कारण इथं आता टोळीवर सार्थक झोपतच नाही, आणि एक सार्थक झोपल्याशिवाय मला कोणतं कामच करता येत नाही. बाकीची कामं करू देतो, पण त्यात पण लोडबुड. त्याला स्वप्नीलनं कसं तयार केलंय, काय बसूया कुठं, तिथं बसूया, सावली नाही मुलाला. टिक्का वगैरे लावून काजळचा दादाने त्याच्यात तयार केले बघा, किती मस्त. तर चला आता जातो आता आम्ही घरी. बघू आता मावशी धुणं झाले का बघते. 10, 11, 12 वाजत आल्यात. बघ शेळ्या एवढा तिकडे चरा लागल्यात, लय वाईट अगदी त्या शेळ्या. काल तर अख्खा दिवस मला इकडे तिकडेच नाचवत्या, इकडे तिकडे फिरवून. बघू म्हणून आता त्यांना इथं बघा तिकडं माळवा आहे, ते काका ओरडतात म्हणून इथं राखायला आलोय. आता जाणार नंतर ना. तर चला जाते आता. आणि खरं सांगायचं तर तुम्हाला, आणि जे खरंच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला खरं सबस्क्राईब करा, आणि प्लीज मला सपोर्ट करा बरं का. तर चला बाय, जय बाळू मामा, बाय बाय. चल तू पण कर दादा, तू पण कर बाय बाय. बाय माझं पिलू बाय करतय, बाय. उमा दे सगळ्यांना. चला हां चला, तर चला आता बाय. मला तू पण घ्यायचे आहे. तर चला बाय. डोळे वेळ सुजले तर बघा, दिवस परत ऊसतोडीला आल्यापासून आज पूर्णपणे कंटाळा घालवला. कारण जेव्हा शेळ्या घेऊन आल्या ना सकाळी म्हणलं तर दुपारी 1-1:30ला आल्या. तिथनं जरा धुणं वगैरे धुणं धुल्यानंतर की नाही येऊन काय इथं झोपल्या बघा. आत्ता 4:30 पावणे 5 झाल्यात. तर आत्ता उठले, कारण हे अजून डोळं दुखायला आल्यात बाळगप, अजून डोळं लागले दुखायला, कारण आज खूप झोपले. सार्थक सुद्धा आत्ता उठलाय माझ्यासोबत. तर आल्यापासूनचा कंटाळा तर घालवला.
कारण बाहेरचं मला सारवायचं होतं पण सारवलं नाही मी. बघू आता उद्या बिद्या सारवते. आता जेवण करून घेते कारण मला चक्कर यायला, सकाळी पण व्यवस्थित नाही जेवले. बाय बाय. असं दे मला बाळ आहे. तर चला जेवण वगैरे करून घेते आणि मग अनेक शेळ्या सोडायचे, भांडे घासायचे, झाडू मारायचं आहे, सारं बघायचं आहे. तर काही भांडे तिकडे दिसते बघा. एवढी भांडी, ती पेटीवर पसार किती पडलाय कपड्यांचा, ते सगळे घडी करायचे आणि सगळे व्यवस्थित ठेवणार आहे. आता तुम्हाला दाखवेनच, म्हणजे घडी वगैरे करताना. जाग त्याला खेळा घेऊन जा, मला व्हिडिओ बनवू देत नाही. त्या जानू जानू उठ जसं लावती पण जा, मी येऊन मला फोन लावल्यावर बोलवते तुला. सगळे काम वगैरे करायचे तसेच तसे. 4:45 वाजले, संध्याकाळचा स्वयंपाक काय आज नाही कारण सकाळच्या भाकरी आहेत, बटाट्याची भाजी आहे, त्या भाजीला तडका देणार, म्हणजे त्याच भाजीला जरा व्यवस्थित करणार. तिखट नाही, जराशी सपक झाले, मला आवडत नाही सपक भाजी. तर मग सगळं व्यवस्थित करून तर गोल्याला ते काहीतरी करून देते, मुलांना पण खायला, कारण त्यांचंही पोट भरत नाही. सकाळी भाजी बघा काय काय घेते दाखवते तुम्हाला. तिथली शाडूची माती आणायची पाटे अजून, तर मेथीची पेंडी आणि वरणा आणि वांगी घेतल्यात आणि बटाटा आणि कांदे तरी काय मार्केटमधनं आणतोय आम्ही. पिशवी भरल्या येऊनच्या घरात आहे. काय झालं, पाय फुटले तर लावते त्याचं पिट्टी पायला फुटते. बघून काय तर क्रीम वगैरे आणायला लागतं ना, पोराच हाल. हे पाई कसं पाय फुटते, हे बघा, हे पाई अजून एवढा लहान आहे तर एवढं फुटते. तर ही पाय बघा, मलाच पाय, हे पाई मातीत ना अजिबात मातीशिवाय खेळतच नाही पोरग. आणि तुम्ही सॉक्स वगैरे आणलात पण अजिबात घालत नाही. तर चला, असो रडा लागला ते त्यांना काहीतरी करून देते.